श्रीकांत गणपती इथूनमध्ये मी 2014 पासून कार्यरत आहे. केनियर सुपरवायझर म्हणून काम करतो. मालकांबद्दल तुमचा काय अनुभव? सुरुवातीपासून 2014 पासून आम्ही जवळ आता 10-15 वर्ष झाली आम्ही मालकासोबत काम करतोय. त्यांचा स्वभाव जवळून पाहिला आहे. त्यांना कोणतीही कधीही फोन केला तरी फोन करून काय तुमची अडीअडचणी असतील ती एका मिनिटात फोन होती आमच्या. मी सध्या कर्मचारी आहे. मी मरडी गावचा रहिवासी आहे. तिथं पार्टीचं काम मी पाहतो. त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला आहे, पूर्ण गटाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि त्यांच्या विश्वासानं मी गावात पार्टी लढवत आहे. सध्या आता मालक तर आमचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यांना आम्ही मनापासून सर्व कर्मचाऱ्या वतीने आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर्वप्रथम आमच्या सर्व कर्मचाऱ्याकडून इंजिनिअरिंग विभागाकडून मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं नाव सांग. माझं नाव अनिल गोडके. मी मिल सेक्शन विभागात डी ग्रेड म्हणून काम करतो. किती वर्ष झालं तुम्ही? आता सध्या हा 12 वर्षाचा माझा चालू आहे. मालकांनी म्हणजे कर्मचाऱ्यासाठी चांगले म्हणजे एक धंदा म्हणून कर्मचाऱ्याच्या हाताला काम म्हणून चांगलं काम म्हणून कारखाना मारवानातून इतर लोकांना काम धंद्यासाठी चांगलं काम. माझं नाव विजय बापू पाटील. मी कारखान्याचा युनियन सदस्य आहे. प्रथम आपल्या कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक मालक यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मालकांच्या विषयी मी सांगतो, मी युनियनचं काम करत असताना आजपर्यंत मालकांकडे कुठल्याही गोष्टीची जे मागणी करायला गेलो तर ते तत्परतेने बरे आमची पगारवाढ असो, बोनस असो, कुठल्याही गोष्टीचा त्यांनी कधीही नकार न देता कामगारांना आजपर्यंत भरभरून दिलेला एकमेव चेअरमन मी बघतोय ते प्रशांत मालक. यापुढे कारखान्याची प्रगती करणे आणि कामगारांचं सर्वस्व सुख बघणे हेच हे ध्येय धरलेला हा चेअरमन ह्यांना शतायुष्य लाभो एवढे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भीमराव शंकर बाबर, कार्यान्वित अधीक्षक, कॉन्ट्रोल सहकारी साखर कारखाना श्रीपूर. प्रथमतः मी आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रशांत मालक हे मोठ्या मालकांचा तंतोतंत वारसा जपणारे मालक असून त्यांनी आजपर्यंत मोठ्या मालकांच्या पावलावर पाऊल ठेवून कामकाज केलेलं आहे. त्यानिमित्त मी आणखीन एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रशांत सर्वप्रथम मी आमच्या युट्यूब शुगरच्या वतीने प्रशांत मालकांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. प्रशांत मालक आमच्या युट्यूब कारखान्यासाठी नेहमीच एक मार्गदर्शक या भूमिकेतून राहिलेले आहे आणि मार्गदर्शक म्हणून ते आमच्या कारखान्यात त्यांचे नेहमीच सहकार्य राहावं आणि मला वाटतं हेच माझ्यासाठी त्यांची आठवण आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव राहुल गडदे. तुम्ही इथं काय काम करता? मी इथं परचेसचं काम बघतो. प्रशांत मालकांचा क्षण म्हणलं तर आता काय त्यांचं प्रशासन त्यांना केवळ जे असलेलं वचक किंवा कामाची त्यांची पद्धत ही अतिशय म्हणजे युनिक आहे आणि त्यांचं काम एकंदरीत चांगलं आहे. म्हणजे सर्वसामान्य जनतेपासून असेल किंवा अदर सगळ्या गोष्टी इंडस्ट्रियल म्हणजे त्यांची जो शैक्षणिक ह्याच्यामध्ये अतिशय चांगलं उत्तम काम आहे. तुमचं नाव सांगा. संजय बाळकृष्ण जाधव. इथं काय काम करतो? इथं बॉलिंग हाऊस ए ग्रेड फॅक्टर म्हणून 2014 पासून कार्यरत आहे. प्रशांत कर्मचाऱ्यावर त्यांचं कायमच प्रेम आहे. वाढदिवसाची आपण ह्याही शुभेच्छा देणार. राजकुमार चंद्रकांत नकाते. आम्ही ही पांडुरंग परिवार म्हणून काम करत असतो. मला कामाला परिवारासारखंच वागून व्यवस्थित तिला पुढच्या शुभेच्छा. नमस्कार, मी रामकिशन सिंगन. मी पंढरपूरचा आहे. मी आपल्या मालकांच्या कारखान्यात गेले 11 वर्ष झालं काम करतोय असिस्टंट इंजिनियर या पदावर. प्रथमतः मी मालकांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो आणि मालकांबद्दल सांगायची छोटीशी आठवण म्हणजे गेल्या सीझनला आपल्या कारखान्यात घोटाळे असतातच, पण त्यांनी आम्हाला वेळोवेळी पर्सनली फोन करून विचारलेलं आहे प्रत्येक गोष्टी आणि आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती होत राहील आणि मालकांना अजून एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार, मी अभिजित यादव, युटोपियन शुगर्स लिमिटेड येथे गेली 14 वर्ष EDP मॅनेजर म्हणून काम पाहत आहे.
प्रथमतः माननीय आमदार प्रशांत मालक परिचारक यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रशांत मालकांबद्दल जर बोलायचं झालंच तर प्रशांत मालक हे आमच्या कारखान्याचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. तसंच त्यांनी आमच्या कारखाना उभारणीमध्ये आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. माझं नाव आनंद दिलीप देशमुख. मी करकमला राहतो. मी पांडुरंग कारखान्यामध्ये गेले 11 वर्ष झाला असिस्टंट इंजिनियर या पदावर काम करत आहे. आम्हाला आमचे चेअरमन साहेब प्रशांत मालकाच्या मार्गदर्शनाखाली काम करायला संधी मिळाली आहे. तर प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व काही इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरजीने प्रार्थना. माझे नाव राजाराम सिद्धू पाटील. मी आपल्या कारखान्याच्या डिस्टिलरी विभागामध्ये डिस्टिलरी मॅनेजर म्हणून सध्या काम बघतोय. आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून मी शुभेच्छा देतो. त्यांना शतायुष लाभो असे मी विठ्ठलाचरणी मार्गी करतो. नमस्कार, मी महेश जवाहरलाल लोंगोटे. प्रथमतः आमचे चेअरमन प्रशांत मालक यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रगतीपथावर आमचा कारखाना चालू आहे. त्यामुळे मालकांना परत एकदा माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. माझे नाव हेमंत मधुकर वाघमोडे. मी पांडुरंग कारखान्यातील असिस्टंट इंजिनियर म्हणून गेले 12 वर्षे काम करत आहे. आमचे चेअरमन श्री प्रशांत परिचारक मालक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी अर्जुन अडसूळ पांडुरंग कारखान्यात मिल फिटर म्हणून काम करतोय. माझ्यातर्फे माननीय माजी जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. माझे नाव आनंद शिवाय जाधव. मी युनियन सेक्रेटरी पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात. तरी आपले कारखान्याचे चेअरमन माननीय श्री प्रशांत मालक यांना वाढदिवसाचे मी पहिल्यांदा लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. एवढे सांगून मी. नमस्कार, मी सचिन तामाणे. कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात एन्व्हायरमेंट ऑफिसर म्हणून काम करतोय. आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अमोल बाळासाहेब राऊतमाळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करतोय. आमचे कारखान्याचे चेअरमन प्रशांत मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर. नाव कार्तिक गणपत देवकदे. प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मी तानाजी शिवाजी भोसले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना येथे कम्प्युटर इंचार्ज म्हणून काम करत आहे. आदरणीय प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. नमस्ते, मी अभिजित पवार. आमचे नेते सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार माननीय प्रशांत मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव दत्तात्रय तुकाराम क्षीरसागर. मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी रावजी बंडगर कारखान्यामध्ये अश्विनी म्हणून काम करतो. मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर यशवंत कुलकर्णी कार्यकारी संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखाना. आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांतराव परिचारक मालक यांचा 60वा वाढदिवस 15 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. या निमित्तानं त्यांच्याविषयी थोडंसं बोलावं असं वाटतंय. खरं तर त्यांचं इतकं उत्तुंग कार्य आहे की याबाबत आपण जितकं काही बोलू ते कमीच आहे. या कारखान्याची स्थापना मोठ्या मालकांनी 1988-89 मध्ये केली आणि तेव्हापासून आदरणीय प्रशांत मालक हे या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये संचालक म्हणून कार्य करत होते.
आणि हे कार्य करत असताना त्यांनी या कारखान्याला भरपूर असं मार्गदर्शन केलं आणि हा कारखाना यशाच्या उत्तुंग शिखरावर नेला. आदरणीय मोठ्या मालकांच्या पश्चात सर्वसाधारण 5 वर्षापूर्वी आदरणीय प्रशांत मालक या कारखान्याचे चेअरमन झाले आणि खऱ्या अर्थानं मोठ्या मालकांचा वसा आणि वारसा या दोन्ही बाबी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळल्या. कर्मचारी हिताय कामगार सुखाय, कामगार हिताय कर्मचारी, कामगार हिताय शेतकरी सुखाय हा मूलमंत्र त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासला आणि कामगारांचं शेतकऱ्यांचं हित सातत्यपूर्ण साधलं गेलं. शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये सर्वोच्च असा दर पाठीमागचे कित्येक वर्ष या कारखान्याने दिलेला आहे. सर्वसाधारण 100-150 कोटीपेक्षा जादा रक्कम या कारखान्यानं इतरांच्या तुलनेत शेतकऱ्यांना जादाच्या अदा केली आणि ही सगळी किमया आदरणीय प्रशांत मालक यांच्या व्यवस्थापनातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून होत आहे. आदरणीय प्रशांत मालक हे नेहमीच आधुनिकतेची कास धरून चालणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कारखान्यामध्ये विविध आधुनिक प्रयोग करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. मग यामध्ये रूफटॉपचं सोलर असेल, यामध्ये डिस्टिलरीमधलं वेगळ्या पद्धतीचं एक्सपान्शन असेल, कारखान्याची गाळप क्षमता असेल, बायो फर्टिलायझरचं उत्पादन असेल, पॅकेज्ड शुगरचं उत्पादन असेल, त्याचबरोबर कोरोना काळामध्ये अगदी एका महिन्यामध्ये त्यांनी सॅनिटायझरचा आणि ऑक्सिजनचा प्रकल्प उभा केला, ज्यामुळे त्या काळामध्ये कित्येक रुग्णांना त्यांचे प्राण वाचवता आले. असं हे आधुनिकतेचं कास धरून सहकाराची प्रगती करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्रशांत मालक. खऱ्या अर्थानं सहकाराचं बालकडू या त्यांना पूर्वीपासूनच घरातून मिळालं होतं. त्याचमुळं जवळजवळ आज 125 वर्षापेक्षाही जास्त कारकीर्द असणारी सहकारी बँक पंढरपूर अर्बन बँक, तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखाना, मार्केट कमिटी अशा असंख्य सहकारी संस्थांचं व्यवस्थापन आणि त्या संस्थांचा कारभार अतिशय स्वच्छ, सुंदर आणि पारदर्शक करण्याचं काम आदरणीय प्रशांत मालकांनी केलेलं आहे. या पुढच्या काळातही प्रशांत मालकांच्याकडून हे कार्य असंच सुरू राहील. त्यानिमित्तानं मी प्रशांत मालकांना दीर्घायुष्य आणि त्यांच्या या उत्तुंग अशा कार्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना या येणारा हा वाढदिवस आहे हा सुखकारक आणि समृद्धी जावाशी पांडुरंगचरणी प्रार्थना. मल्लिकार्जुन महादेव पाटील, राहणार मुंडेवाडी. तुम्ही किती वर्ष झालं इथं काम? मी इथं 2014 पासून इथं 12 वर्ष झालं काम करतो. प्रशांत मालकाच्या त्यांच्या आशीर्वादानं ग्रामपंचायत सदस्य 2 वेळा झालेला आहे आणि माझ्यावर राजकीय पोटी अट्रॉसिटी झालेली होती. त्यांच्या एका फोनमुळं राजश्री पाटील स्वतः जाऊन तिथं बघितले आणि त्यांनी प्रशांत मालकाने फोन केला की आमचा कर्मचारी असं असं ते निर्णय घ्या. एका मिनिटात मालकाचा फोन आला की ती निर्णय जागेवर झाला. म्हणजे तुमच्यावर खोटी जी अट्रॉसिटी झाली. प्रशांत मालकांनी फोन केल्यानंतर तुमची ते अट्रॉसिटीचा विषय मार्गी एकाच फोनवर आणि मालकाने स्वतः फोन माझा विचारला. प्रथमतः मी इटोपिन शुगरमध्ये सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं प्रशांत मालकाला व मुंडेवाडीच्या सर्व ग्रामस्थाकडून मालकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि समाजकार असो, राजकीय क्षेत्रातला असो, सगळ्याचं सहकार्य ही प्रशांत मालक दिलेले आहे. आणि आमच्या गावात बिनपाण्याची मुंडेवाडी म्हणतात, त्या मुंडेवाडीत भाजपचे खासदार बनसोडे यांच्याकडून पाण्याची टाकी मुंडेवाडीला त्यांनी दिलेली आहे. नंतर आमच्यात पेव म्हणून पेवाचे सगळे एक चौक आहे, तिथं अंधार होता, तिथं स्वतः प्रशांत मालकाने एक हायमास्ट आणि 10 लाख रुपये रोडसाठी आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा मी ग्रामपंचायत सदस्य झालो आणि मी इथं कर्मचारी म्हणून काम करतो. कर्मचारी हा गेटच्या आत, पुढारी हा गेटच्या बाहेर, हा माझा सध्याचं परिस्थिती आहे. आणि इथं उमेश मालक सगळ्या कर्मचाऱ्याला पांडुरंग परिवार म्हणून सगळ्याला सामील करून घेतात आणि उमेश मालकचं बी योगदान चांगलं आहे. सर्व कर्मचारी त्याला सांभाळून घेतात आणि दोन्ही मालक हे व्यवस्थितपणे सर्वांना विचारपूस करतात आणि कामं करतात.
मालकांबद्दल थोडंसं सांगा. मी धनंजय अंकुश व्यवहारे. मी गेली 18 वर्ष पांडुरंग परिवाराशी कनेक्टेड आहे. मी सध्या युटोपियन शुगरमध्ये मुख्य शेती अधिकारी म्हणून काम पाहत आहे. प्रथमतः मी माझ्या शेती खात्याच्या आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. आणि मालकांबद्दल बोलायचं जर झालं तर मी म्हणजे तिन्ही पिढ्यांशी काम केलेलं. परिचारक कुटुंबाच्या तिन्ही पिढ्यांशी मोठ्या मालकाशी काम केलं, प्रशांत मालकाबरोबर काम केलं आणि आता आम्ही रोहन मालकाबरोबर बी काम करतो. पण या कुटुंबाशी काम करताना जो एक आपल्याला काय स्वाभिमानानं काम करायची जी संधी मिळते ती माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातील कुठल्याही कारखानदारीमध्ये अशी संधी तर कोणाला मिळत नाही. म्हणजे मालक सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याची जी त्यांची सचोटी आहे ही अशी कुठेही बघायला मिळत नाही. मालकांबद्दल तुमचा अनुभव काय आहे? एक आहे म्हणजे प्रशांत मालकाबरोबर काम करताना अशी जाणीव झाली की तिथं फक्त खरं आणि सत्य चालतं. लबाडी केलेली खोटं बोललेलं मालकाला अजिबात आमच्या चालत. जो सत्यानं जे सत्य परिस्थिती चुकलं तिथं चुकलं म्हणणार असेल माझ्या तर बाबतीत खूप अनुभव आलेत. कारण मी 17 वर्ष झालं मालकाबरोबर काम करतो. जे खरं आहे ते खरं जर सांगितलं ना तो त्या माणसाला कुठं नेऊन ठेवतील काय सांगता येईल एवढं प्रेम करतील त्याच्यावर. म्हणजे स्वतःच्या टेबलवर जेवायला सोबत घेऊन बसणारा एकमेव नेता असेल की कर्मचारी असून सुद्धा स्वतःच्या टेबलवर जेवायला घेऊन बसणार. आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की आता आमदार आणि मंत्री म्हणून बघायची इच्छा आहे आमची. एवढी एकच इच्छा आहे आमची, बाकी काही इच्छा नाही. 100% पक्षांनी, कारण पक्षासाठी भरपूर मालकांनी काम केलं तरी त्यांनी संधी द्यावी. कारण मालकासारखाने आता जिल्ह्याला त्यांना गरजेचं आहे. एवढं म्हणजे निष्ठा ज्या जिथं जाईल तिथं निष्ठेनं राहणार. तसाच त्यांचा परिवार पण तसाच आहे. आमच्या एवढ्याच अपेक्षा आहेत की जी 15-10 वर्ष झालं ते पक्षासाठी काम करतील तर त्यांनी त्याची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा आहे. मी संतोष प्रभाकर कुलकर्णी, मुक्काम पोस्ट खर्डी, तालुका पंढरपूर. मी 1997 पासून पांडुरंग परिवारासोबत काम करत होतो. मी एका कंपनीत होतो आणि कंपनीतलं काम करत असताना माझ्या कामावरचा विश्वास स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक, आदरणीय प्रशांत मालक, आदरणीय उमेश मालक यांनी पाहिला आणि मला कारखान्यामध्ये ॲग्रिओरशीर ह्या पदावर 2006 साली नेमणूक केली. आज मी अंतिम टप्प्यात आहोत. पण आज मन असं प्रशांत मालकाला शुभेच्छा देताना माझं मन असं भारावून जाते की प्रशांत परिचारक परिवारामध्ये मी अखेरच्या टप्प्यावर काम करत असताना माझं आयुष्य कसं गेलं. मी आजही मालकांबरोबर आहे, उद्याही राहणार आहे आणि मी माझी आमच्या घरातली जवळजवळ 3री-4थी पिढी मालकांच्या सोबत आहे. खर्डीचा आहे. आम्ही पहिल्यापासून परिचारक, माझ्या रक्तात परिचारक आहेत. आजही, कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. परिचारक आणि परिचारक ह्याशिवाय मी मालकांना माझ्यापेक्षा मोठ्या शुभेच्छा असणार नाहीत. आम्ही कायम परिचारक फॅमिली बरोबर राहणार होतोही आणि आहे, आजही आहे. आदरणीय प्रशांत मालक श्रीपूरला आले ते कामासाठी आणि मी कंपनीतून ह्यांच्याकडं पांडुरंग परिवारात येणार होतो. त्यावेळेला माझं काम पाहून प्रशांत मालकांनी माझ्या अंगावर अशी जी थाप टाकलेली होती ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात भारी थाप होती की आजवर मी त्यांच्या विश्वासावर काम करतोय. ही माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण. मला एकच आहे, आम्ही अजूनही प्रशांत मालक आमचं म्हणजे असं म्हणा, अजूनही प्रशांत मालक मंत्री व्हावेत आणि आमदार व्हावेत हेच त्यांच्याबद्दल खास माझं कळकळी अगदी प्रामाणिकपणे मत आहे. नमस्कार, मी प्रकाश बिंगे, आवारळीचा रहिवासी असून युटोपियनमध्ये 2014 पासून कार्यरत आहे. शेती खात्यामध्ये ॲग्री सुपरवायझर म्हणून मी काम पाहतो आणि 2014 पासून मालकाबरोबर हे म्हणजे राजकारणाचं ते माझ्याकडे सेपरेट आमचं जिल्हा परिषद गटाचे कामकाज मालकांनी दिलेलं होतं. त्यानिमित्त सगळ्या त्यांच्याबरोबर म्हणजे मंगळवेढ्यातल्या तालुक्यातील जेवढे पुढारी आहेत ते मालकामुळंच मला हे झालं म्हणजे ओळखी झाल्या वगैरे. मालकांचं कार्य
कार्यकर्ता म्हणून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याबद्दल सांगायचं म्हणजे भरपूर आहे समजा. पण एकदा मालक विधान परिषदेचे आमदार असताना आम्ही मुंबईला गेलतो. मंत्रालयात ते वीज बोर्डासंबंध काम होतं, तर मालकांचं नाव सांगितले जात सगळी सोडली. आमच्याबरोबर एक 7-8 जण कार्यकर्ते होते. तिथनं बावनकुळे साहेब त्यावेळी हे होते ऊर्जा मंत्री. त्यांनी स्वतः तिथं नसताना देखील मालकांच्या नावानं तिथं सगळं आमची सोय झाली. मालक नंतर आले उशिरा. परत तिथनं खाली मंत्रालयात आले की तिथं पण सगळे मालकांचे नाव सांगितले आमचं सगळं म्हणजे काय खेड्यात असताना देखील काय अडचण येऊ दिली नव्हती. असं लोकांचं ही आहे की मालक म्हटलं तर एक हे म्हणजे माझ्या गावातनं तर सांगायचं म्हटलं तर 2014ला मालकाला 80% मतदान झालं. मालक हे आमच्यासाठी दैवत आहे. मालकासाठी आमच्या परिवाराकडनं किंवा आमच्या गावाकडनं कायमस्वरूपी त्यांच्यासोबत आहे आम्ही आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मालकांसोबत किती वर्ष झालं काम करता? 2014 पासून मी मालकासोबतच आहे. म्हणजे कारखाना निर्मितीपासून? कारखाना निर्मिती त्याच्या अगोदर 1 वर्ष मालकावर संबंधात होतो मी. आमचे कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक मालक यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांचा वाढदिवस आहे आणि मी संजय यलमार वर्कशॉप फिटर आहे. मला मालकाबद्दल सांगायचं म्हणजे मालकांचं जे नॉलेज आहे ते पुढच्या 50 वर्षात काय काय करावं लागेल, कारखान्यात असो शेतकऱ्यांसाठी असो, यासाठी ते म्हणजे पुढचं टेक्निकल नॉलेज त्यांच्याकडे जास्त भरभरून आहे. त्यांनी इस्रायलला जे जाऊन आले होते त्यावेळेस तिथे शेतीची पद्धत हे त्यांनी बरेच आम्हाला शेतकऱ्यांना सांगितली होती आणि एक म्हणजे त्यांचं अभ्यासून नेतृत्व सगळ्या सभासदांना भारावून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं भाषण ही जी आहे शैली ती पण खूप छान आहे आणि सभासदांसाठी नवीन नवीन म्हणजे काय करायला लागेल उत्पन्न वाढवण्यासाठी ते पण भरपूर त्यांनी त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता AI टेक्नॉलॉजी याच्याबद्दलही बऱ्याच आमच्या सभासदांना त्यांचं मार्गदर्शन चालू आहे आणि सभासदांचे जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी एक स्पर्धा लावलेली आहे त्यांनी. म्हणजे स्पर्धा त्या स्पर्धेच्या निमित्तानं लोक जास्तीत जास्त उत्पन्न काढतात ऊसाचं आणि त्याच्या पद्धतीने ते ठराविक 3 क्रमांक निवडून त्यांना ते बक्षिसाचं वाटपही करतात. अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे कारखान्याचं आपल्या कामाचा असो बाहेरच्या सभासदाचा असो सगळ्या बाबतीत त्यांचं नेतृत्व आम्हाला म्हणजे मोठ्या मालकांची ते काय उणीव ती भासू दिली नाही त्या पद्धतीने ते चांगलं काम सध्या चालू आहे त्यांचं. आम्हालाही भरभरून देतात कामगारांनाही पगार असो बोनस असो बक्षीस असो कुठलंही आमचं येणे बाकी राखलेलं नाही त्यांनी. राम आप्पा पवार. किती वर्ष झाले तुम्ही इथं काम करता? मी 10 वर्ष झाली. 2014 पासून काम करतो. प्रशांत मालकांबद्दल असा एखादा क्षण सांगा की जो तुमच्या कायम ध्यानात राहिला. प्रशांत मालक वैयक्तिक एकटेच नाही तर त्यांचे कुटुंबच पूर्ण. कामगाराच्या बाबतीत असं एखाद्यानं काम सांगितलं त्यांचं काम झालं नाही असं कधीच झालं नाही. काही क्षणातच त्या अडचणीचं सोल्युशन काढून मी सर्वच युट्यूबियन कामगाराच्या तर्फे पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कारखान्याच्या बाबतीत म्हणलं तर बाकीच्या कारखान्यापेक्षा ह्यांचा कारखाना चालवण्याची पद्धत सरस आहे. बाकी आता सरासरी बाहेर जर जनरली विचार केला तर काही कारखान्यात 4 महिने 5 महिने 6 महिने पगार टाकलेले आहेत. तिथं वेळच्या वेळेला पगार होते. पगारी तर वेळच्या वेळेला होतेच पण काही अडचणीच्या वेळेला ओव्हरटाईमला जर थांबलं ज्यादा कामासाठी तर त्याचासुद्धा मोबदला चालू महिन्याच्या पगारामध्ये ॲड केला जातो. ही एक प्लस पॉईंट आहे कामगारासाठी. आणि शेतकरी असतील वाहन मालक असतील कामगार असतील ह्यांच्यासाठी हा एक कारखाना. मी दिनेश खांडेकर युट्यूबियन शुगर्स लिमिटेड. मी पांडुरंग परिवारावर गेले 13 वर्षापासून पांडुरंग परिवारामध्ये कार्यरत आहे. सर्वप्रथम प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.
मालकांसोबतचा असा एखादा क्षण सांगा की जो तुमचा कायम ध्यानात राहील. मालक प्रत्येक कार्यकर्त्यावर वैयक्तिक लक्ष देऊन प्रेम करतात. आम्ही असंच मंत्रालयामध्ये कारखान्याच्या कामासाठी गेलो होतो आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. मालकांनी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांना लक्षात आलं की ह्याचा वाढदिवस आहे, तर मंत्रालयामध्ये तिथंच मंत्री महोदयाच्या दालनामध्ये त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्याने पुष्पगुच्छ खास आणायला लावला त्यांनी आणि तिथं त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. म्हणजे त्या दिवशी मलाही माझ्या आठवण होतं आज माझा वाढदिवस आहे. मालकांचं काय मी म्हणजे कुठल्याही गोष्ट एखादी छोटी गोष्ट केली फोनवर जरी बोललो तर माझं काम झालेलं असतं. एका मिनिटात तुमचं काम होत आहे. कुठे गेलो साहेबांना म्हणता ऑफिसच्या कामाने गेलो असतोय, ह्यांना बोलावं लागतंय, तर कुठलाही विलंब लावता लगेच त्यांचा फोन गेलेला असतो. परत फोन करून सांगतात माझं बोलणं झालं तुम्ही तिथं जावा. मी देवेंद्र नारायण साळसकर, पोस्ट अकोले, तालुका मंगळवेढा. किती वर्ष झालं तुम्ही इथं काम करता? तर आता माझा 11वा सीझन संपूर्ण होतो. मालकांचा कारखान्याविषयीच नाही, गावात एकदा आले होते त्यावेळेस एक असं गरीब होतकरू मुलगा होता, त्याला काय करणार दुसऱ्या कारखान्यावरून काढून टाकलं होतं. तर मालक जात पात धर्म कुठलंही बंधन न बाळगता त्याला एका मिनिटात फक्त सांगितलं मालक असं झालंय, त्याला आपल्या कारखान्यात घ्यावं लागतं. एका मिनिटात फोन करून दुसऱ्या दिवशीपासून तो माणूस कामावर हजर झाला. आज त्याचं कुटुंब मालकांच्यामुळं व्यवस्थित जीवन जगत आहे. तर तळागाळातल्या पूर्ण जनतेपासून काय तळागाळातील सामान्य माणसापासून वरिष्ठापर्यंत काम करण्याची तळमळ त्यांची हा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मालक ओळखले जाते. मी युटोपियन कर्मचारी सर्व आणि गावाच्या वतीनं मालकांना 60 वर्षीय निमित्त हार्दिक शुभेच्छा तर देतोच, पण त्यांना आणखी अशीच सेवा करण्याची संधी जास्तीत जास्त मिळो ही देव ईश्वरचरणी प्रार्थना करतो.